हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. सिंहगड आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आपण निघालो अवघ्या 5 मिनिटं चालत अंतरावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूकडे, म्हणजेच लाल महालाकडे. आतमध्ये गेल्याबरोबर आपल्याला राजमाता जिजाऊंचे दर्शन होते. भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकला आहेत व त्याखाली त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला रायगडाचे पण दर्शन होते. लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह शिवराय यांचे बालपण या वास्तूत व्यतीत झाले असल्याने या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर मुघलांच्या त्रासाने वस्ती सोडून गेलेल्या स्थानिक नागरिकांना परत बोलवण्यात आले. जिजाबाई यांनी या नागरिकांना आश्वासन दिले आणि अनेक वर्ष शत्रूच्या भीतीने ओसाड पडलेल्या जमिनीवर सोन्याच्या फाळाने नांगर फिरवून शेती करायला पुन्हा सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्यांनी आपला मामा शाहिस्तेखान याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. शिवाजी तो चुहा है, खाविंद मैं ऐसा पकड के लावूंगा शिवाजी को, असे शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला. शाहिस्तेखान दिल्लीवरून 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला. त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्यांनी राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लाल महाल. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. 3 वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्यांनी ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत असून ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाहीत. दरम्यान शिवरायांनी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक 400 विश्वासू मावळ्यांना घेऊन लाल महालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानाची धांदल उडाली. या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या 3 दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लाल महल मुक्त केला. आज या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालात केला. याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते, कारण 1 लाख सैन्य असताना अवघ्या 400 मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्य मिश्रित धक्का बसला. राजमाता जिजाऊ साहेब यांनी बांधलेला लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने 1988 साली फक्त स्त्री आणि लहान मुलांसाठी असलेल्या जिजामाता उद्यानात उभारली आहे. तुम्हाला लाल महालाबद्दल थोडक्यात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.